Welcome guys. Now in this video we are concerned with a very important reaction regarding with your HS examination, with your computer examination. And त्यामुळे आपण इथं नाव लिहिलंय पहा JEE NEET corner and it is very important name reaction and the name of the reaction is Woods reaction. Before we start the Woods reaction, ओके आपल्याला एक गोष्ट माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. पहा आपल्याला माहिती आहे सर्वांना की लॉकडाऊन आता तयार चालू आहे. लॉकडाऊन चालू असल्यामुळे परीक्षा या पुढे जाणार आहेत. तर IIT ॲडव्हान्सचे जे काही डायरेक्टर आहेत त्यांचं परवाचं जर तुम्ही एक स्टेटमेंट पाहिलं तर त्यांचं स्टेटमेंट असं आहे की जे काय बाबा IIT चालू करणार आहे ते यावर्षी डिसेंबरला चालू करतील. याचा अर्थ असा होतो बाळांनो की एक्झाम ज्या आहेत त्या पोस्टपोन होण्याची शक्यता दाट आहे. आणि जर एक्झाम पोस्टपोन झाल्या आणि शाळा आणि महाविद्यालय लवकर चालू करणार नाहीत, ते चालू करण्यासाठी कमीत कमी जुलै पूर्ण जाईल आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये शाळा कॉलेज चालू होतील. तोपर्यंत आपल्याला जो वेळ आहे त्या वेळेचा आपण सदुपयोग करून चांगल्या पद्धतीनं आपले कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्या, प्रत्येक व्हिडिओ ऐकत असताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं पहिल्यांदा तयार करा आणि नंतर तो व्हिडिओ तुम्ही पहा. ओके, नाउ लेट अस कन्सिडर वुड्स रिएक्शन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ वुड्स? इट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. ओके, वुड्स नावाच्या सायंटिस्टने काय केलेले आहे, एक रिएक्शन डिस्कवर केली की ज्यामध्ये आपण काय करतो, हायर अल्केन तयार करतो. तुम्हाला सांगितलं होतं की तीन प्रकारचे रिएक्शन आहेत बाळांनो, डिसेंडिंग रिएक्शन, असेंडिंग रिएक्शन अँड करस्पॉन्डिंग रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये नंबर ऑफ कार्बन वाढतात त्यांना आपण काय म्हणतो, असेंडिंग रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम कमी होतात त्यांना आपण काय म्हणतो, डिसेंडिंग रिएक्शन. आणि ज्या रिएक्शन मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन द रिएक्टंट ॲज वेल ॲज इन द प्रोडक्ट आर सेम, त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, तर करस्पॉन्डिंग रिएक्शन असं म्हणतो. दिस इज द असेंडिंग रिएक्शन. दिस इज द असेंडिंग रिएक्शन की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर नंबर ऑफ कार्बन ॲटम जे आहेत ते वाढवणार आहोत. एक्झॅक्ट आपण त्या ठिकाणी डबल करतो. नाउ let us consider first of all the general statement of this reaction. When alkyl halide is react with sodium metal in presence of dry ether, it gives higher alkane. What is the statement? When alkyl halide is react with the sodium metal in presence of dry ether, it gives higher alkane. तर पहा या ठिकाणी आपण प्रत्येकाचा जर विचार केला तर या ठिकाणी काय आपण रिएक्शन काय घ्यायचे, when alkyl halide is react म्हणजे कुणाची रिएक्शन करायची आहे, अल्काइल हलाइडची रिएक्शन करायची आहे. कुणाबरोबर रिएक्शन करायची आहे, सोडियम मेटल बरोबर रिएक्शन करायची आहे. आणि कशाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये ती रिएक्शन आपल्याला पाहिजे आहे. इट गिव्स द हायर अल्केन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस रिएक्शन. वी कॅन गेट द हायर अल्केन. आता या रिएक्शन मध्ये आपल्याला वेगवेगळे पार्ट बघायचे आहेत, त्याचे लिमिटेशन्स पाहायचे आहेत, त्याचे वेगवेगळ्या ट्रिक्स पाहायचे आहेत. आणि यासारख्या या संदर्भात असणाऱ्या अजून काही नेम रिएक्शन आहेत. मग ते पिटिक रिएक्शन असू दे, वुड्स पिटिक रिएक्शन असू दे, फ्रँकलँड रिएक्शन असू दे किंवा उल्मन रिएक्शन असू दे. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कोरेहाउस सिंथेसिस. अशा वेगवेगळ्या 5-6 रिएक्शन आपल्याला याच्याबरोबर पाहायच्या आहेत. पहिल्यांदा हे आपण समजून घेऊ, नंतर आपण दुसऱ्या रिएक्शनकडे जाऊ. नाउ this is the general statement for the Woods reaction. When alkyl halide is react with the sodium metal in presence of dry ether, we can get here the not corresponding alkane. We can get here the higher alkane. It is very important, higher alkane. Now let us consider this is the structure of alkyl halide. This is again structure of alkyl halide. When two molecules of alkyl halide reacts with the two molecules of sodium. लक्षात घ्या, दोन मॉलिक्यूल अल्काइल हलाइडचे दोन सोडियम बरोबर आपण ज्यावेळी रिएक्ट करतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, वी कॅन गेट द हायर अल्केन विथ रिमूव्हल ऑफ सोडियम हलाइड. विथ रिमूव्हल ऑफ सोडियम हलाइड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इझी रिएक्शन. काय करायचं असतं आपल्याला पहा, मोरल ऑफ द स्टोरी सांगतो. आता एक ट्रिक सांगतोय तुम्हाला की डोळे झाकून तुम्ही त्या ठिकाणी कोणतंही एक्झाम्पल असू दे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ते सुटणार आहे. तर पहा, ज्या कार्बनला, परत सांगतोय, ज्या कार्बनला काय अटॅच आहे, हॅलोजन अटॅच आहे, ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनला काय तयार करा, डॉट तयार करा. काय तयार करायचं आपल्याला, डॉट तयार करायचे. म्हणजे पहा, या RX मधून मी काय तयार करतोय, R डॉट काय तयार केला, R डॉट तयार केला. इन दॅट केस या ठिकाणी RX आहे. आता हा X या कार्बनला अटॅच आहे म्हणजे या R वरती काय तयार होईल, डॉट तयार होईल. मी या ठिकाणी दुसरा R घेतला त्याच्यावरती काय तयार केला, डॉट तयार केला. म्हणजे दोन प्रकारचं मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळतं, फ्री रॅडिकल मेकॅनिझम आणि त्या ठिकाणी अनआयनिक मेकॅनिझम याचं आपल्याला बघायचं असतं. पण सिंपल तुम्ही लक्षात घ्या, मेकॅनिझम कडे न जाता आपण
आपण डायरेक्ट उत्तराकडे कसं जायचं हे मी तुम्हाला सांगतोय, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये आपल्याला मेकॅनिझम सांगायचं नाही, आपल्याला फक्त गोल करायचे. तर पहा या ठिकाणी RX ज्या कार्बनला X साठायचे आहे त्या कार्बनला काय तयार करा, डॉट तयार करा. या ठिकाणी RX आहे, ज्या कार्बनला X साठायचे त्या ठिकाणी डॉट तयार करा आणि दोन डॉट जे आहेत ते एकमेकाला जोडायचे आहे. म्हणजे this electron and this electron is bonded to each other and we can get the RR which is our product. Okay, हा आपला काय असणार आहे, प्रोडक्ट असणार आहे. Now it is very important why in this reaction dry ether is used. Question oftenly asked in competitive examination during Wurtz reaction, why dry ether is used instead of water. The question is that why dry ether is used instead of water. Water च्या ऐवजी आपण dry ether का वापरतो, त्याला वेगवेगळे रिझन्स आहेत. पहा आपल्याला माहिती आहे की सोडियम मेटल जो आहे तो आपण केरोसिन मध्ये ठेवतो कारण वॉटर बरोबर त्याची हायली एक्सप्लोसिव्ह रिएक्शन आहे. एक दुसरं रिझन काय आहे पहा, whenever sodium reacts with the water it gives the NaOH. हा काय करतोय, NaOH देतो. that means it undergoes the hydrolysis reaction and it gives the sodium hydroxide as a alkali. त्या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साइड आपल्याला तयार झालेलं दिसून येतं आणि याचं एक्झॅक्ट उत्तर काय देतो पहा आपण, if any polar solvent म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, हायड्रोजन असणार की जे डायपोल तयार झाला असेल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. जर आपण विषय घेतला तर या ठिकाणी HOH, त्या ठिकाणी काय प्लस, या ठिकाणी डेल्टा मायनस, डेल्टा प्लस, डेल्टा मायनस मायनस, डेल्टा प्लस. दिस इज द पोलार सॉल्व्हेंट. हा काय वॉटर पोलार सॉल्व्हेंट आहे. इफ एनी पोलार सॉल्व्हेंट लाइक वॉटर इज यूज्ड इट विल आयोनाइज सोडियम कंप्लीटली. हा काय करतो, सोडियमला कंप्लीटली आयोनाइज करतो आणि त्यामुळे therefore it can't form sodium halide. त्यामुळे हा सोडियम हलाइड तयार करत नाही आणि जर सोडियम हलाइडच तयार केलं नाही तर या ठिकाणी डॉट तयार होण्याचा प्रश्नच येत नाही. याचा अर्थ असा होतो की आपल्याला या ठिकाणी वॉटरच्या ऐवजी आपण ड्राय इथर घेतो कारण वॉटर काय करेल, त्या सोडियमला कंप्लीटली डिसोसिएट करेल आणि जर सोडियम कंप्लीटली डिसोसिएट झाला तर तो या X बरोबर कंबाईन होण्याच्या ऐवजी हा सोडियम इथं जर वॉटर वापरला तर त्या वॉटर बरोबर रिॲक्ट होतो. त्यामुळे याच्या बरोबरची रिॲक्शन जी आहे ती आपल्याला बघायला मिळणार नाही. Therefore instead of water we can use the dry ether. Okay, now let us consider the example for the Wurtz reaction. What will happen when following reagents undergoes following reactants, following compounds undergoes Wurtz reaction. Wurtz reaction मध्ये मिथाइल क्लोराइड घेतला आपण, इथाइल क्लोराइड घेतला आणि प्रोपाइल हायड्राइड या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेले आहे. आता पहा आपण काय सांगितलं होतं, आपल्याला अल्काइल हायड्राइड किती मॉलिक्यूल वापरायचे आहेत, 2 वापरायचे आहेत. आपण काय सांगितलं, आपल्याला तयार काय होतंय, हायर अल्केन तयार होत आहे. याचा अर्थ हायर अल्केन म्हणजे एक्झॅक्ट किती कार्बन तयार होणार आहे, तर एक्झॅक्ट जेवढे अल्काइल मध्ये आहेत त्याच्यात डबल असणारे डबल कार्बनचा आपल्याला काय मिळणार आहे, अल्केन मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी सांगा किती कार्बन आहेत, 1 कार्बन. म्हणजे माझा प्रोडक्ट जो असणार आहे त्याच्यामध्ये कार्बन किती असणार, 2. या ठिकाणी किती कार्बन आहेत, 2. तर प्रोडक्ट किती कार्बनचा असणार आहे, 4. या ठिकाणी किती कार्बन आहेत, 3. तर माझा प्रोडक्ट किती कार्बनचा असणार आहे, तर त्या ठिकाणी तो 6 कार्बनचा असणार आहे. एवढी सिंपल रिएक्शन आहे. पहा ज्यावेळी तुम्हाला एखादा एक्झाम्पल विचारलं जातं वुर्ट्ज रिएक्शन कोणता प्रोडक्ट तयार होतो, तर सीईटीला जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला रिएक्शन मध्ये किती कार्बन आहेत एवढं बघायचं आणि त्याच्या दुप्पट असणारे कार्बन ऑप्शन मध्ये पहिल्यांदा काय करायचे, आयडेंटिफाय करायचे आहे. लक्षात घ्या, याच्यामधूनच तुम्ही 4 पर्यायापैकी 2 पर्याय कॅन्सल करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर हे एक्झाम्पल दिलं असेल तर पहा ऑप्शन आपल्याला काय पाहिजे, किती कार्बन पाहिजे, 6. मग 2 ऑप्शन 6 कार्बनचे असणार आणि 2 ऑप्शन एकामध्ये 4 असतील किंवा एकामध्ये 5 कार्बन असतील किंवा एकामध्ये 5 असतील एकामध्ये 7 असतील, तेवढेच कार्बन देत नाहीत. म्हणजे हे पर्याय तुम्हाला, हे ऑप्शन तुम्हाला कॅन्सल करता आले पाहिजे. नाउ कन्सिडर हियर हाऊ वी कॅन react this alkyl halide when or what will be the product formed when this alkyl halide undergoes the Wurtz reaction. पहा काय सांगितलं तुम्ही, मिथाइल क्लोराइड आहे, किती वेळा घ्यावं लागणार आहे, 2 वेळा घ्यावं लागणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी मी मिथाइल क्लोराइड घेतलं प्लस 2Na वापरलं प्लस अजून काय घ्यायचं आहे मला, मिथाइल क्लोराइड घ्यायचं आहे आणि वापरायचं आहे काय, इथं बघा मग करेक्ट ड्राय इथर. काय वापरायचं आहे या ठिकाणी, ड्राय इथर वापरायचा आहे. काय सांगितलं पहा तुम्हाला, कोणता प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट जो तयार होतो तो कसा ओळखायचा आहे. मोरल ऑफ द स्टोरी इज दॅट
ज्या कार्बनला काय अटॅच आहे, हॅलोजन अटॅच आहे, त्या कार्बन वरती काय तयार करा, डॉट तयार करा आणि ते दोन डॉट एकमेकाला काय करायचे, जोडायचे. मग सांगा इथे डॉट कोणावर तयार झाला, हा कार्बन कशाला अटॅच आहे, या Cl ला. म्हणजे डॉट कुठे तयार झाला, या ठिकाणी CH2 वरती डॉट तयार होतोय. इथे डॉट तयार कुठे होणार आहे, ह्या कार्बन वरती तयार होणार आहे. म्हणजे मला निघून काय जाणार आहे, हे दोन NaCl निघून जाणार आहे. हा CH3 आणि हा CH3 की ज्यांच्यावरती काय तयार झाले, इलेक्ट्रॉन एक फ्री रॅडिकल तयार झालाय. म्हणजे इथं आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार, CH3 with removal of twice of NaCl. This is called as the ethane. याला काय म्हणतो आपण, मिथाइल क्लोराइड. याला काय म्हणणार, मिथाइल क्लोराइड. हा पण काय आहे, मिथाइल क्लोराइड आहे. ओके, परीक्षेमध्ये तुम्हाला पहा की फक्त एकच देतात, आपल्याला कळलं पाहिजे की याच्यामध्ये दोन मॉलिक्यूल आपण वापरलेले आहे. ओके, दिस इज द फर्स्ट रिएक्शन. Okay, let us consider the second reaction. What will happen with the second reaction? Okay, second reaction is ethyl bromide. Whatever it may be the halogen, either it may be chlorine, it may be iodine, it may be bromine. It doesn't matter. Okay, आपल्याला फक्त बघायचं आहे काय की हॅलोजन कोणत्या कार्बनला अटॅच आहे. आता पहा CH3 CH2 काय घेतलाय आपण, Br घेतलाय. सांगा डायरेक्ट प्रोडक्ट काय तयार होईल. यस, करेक्ट सांगताय. तुम्हाला हे असेही देतात, सोडियम इन ड्राय इथर. ओके, तुम्हाला असंही परीक्षेमध्ये दिलं जातं पहा, सोडियम इन ड्राय इथर. याचा अर्थ याच्यावरून तुम्हाला कळालं पाहिजे की ड्राय इथर आहे, सोडियम आहे आणि अल्काइल हलाइड आहे. इट इज वुड्स रिएक्शन. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे तुमचं तुम्हाला बुद्धीला कळालं पाहिजे. सर्व तुम्हाला आयाच देत नाही, लक्षात घ्या. आणि आपल्याला सवय असते 10वी पर्यंत रट्टा मारायची, त्याच पद्धतीने आपण जातो. तसं आता आपल्याला करून चालणार नाही. जेवढ्या नियम रिएक्शन आहे तेवढ्याचा अभ्यास अतिशय परफेक्ट होणं गरजेचं आहे. तर सांगा आपण काय सांगितलं होतं बा, हे मला किती लागणार आहेत, 2 लागणार आहेत. 2 लागणार आहेत, 2 Br असतील, 2 Br कोणावर गेले, 2 Na बरोबर गेले. मला फायनल प्रोडक्ट पाहिजे. काय प्रोडक्ट सांगा. काय सांगितलं होतं आपण, ज्या कार्बनला काय अटॅच आहे, हॅलोजन अटॅच आहे. या ठिकाणी हॅलोजन कोण आहे, Br. हॅलोजन कोण आहे, Br. पण Br कोणत्या कार्बनला अटॅच आहे, या कार्बनला अटॅच आहे. म्हणजे डॉट कुठे तयार होणार, CH3 वरती का CH2 वरती, सांगा. यस, करेक्ट सांगताय, CH2 वरती डॉट तयार होणार. म्हणजे या ठिकाणी हा CH2 मला कुठे जोडायचा असणार आहे, दुसऱ्या CH2 ला जोडायचा आहे. पहा, म्हणजे मी काय करतोय, CH3 CH2 डॉट आणि जे स्ट्रक्चर हे काढले ते स्ट्रक्चर फक्त उलट परत पुढे काढायचं. म्हणजे या CH2 ला परत मी काय जोडला, CH2 आणि CH3 जोडला. म्हणजे पहा, या ठिकाणी दोन मॉलिक्यूल जर मी घेतले तर CH3 CH2 Br येतात. हा Br गेला, इथे डॉट तयार झाला, हा Br गेला, या ठिकाणी डॉट तयार होणार. हे दोन डॉट एकत्र आले की आपल्याला काय तयार होईल, ब्युटेन तयार होईल. काय तयार होईल, ब्युटेन तयार होईल. ओके, अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वाची रिएक्शन आहे, तेवढी सिंपल रिएक्शन आहे. ओके, त्याच्या पुढे कोणता आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट मिळेल पहा, CH3 CH2 CH2I. आयोडोप्रोपेन या ठिकाणी आहे. मोरल ऑफ स्टोरेज परत तीच आहे, ज्या कार्बनला काय अटॅच आहे, हॅलोजन, त्या कार्बनमध्ये काय तयार करा, डॉट तयार करा. डॉट तुम्ही तयार केला की डॉट कुठे तयार होणार, या CH2 ला का या CH2 ला. हा CH2 डायरेक्ट हॅलोजन अटॅच आहे का, नाही. तर CH2 कोणता, हा CH2 डायरेक्टली याला अटॅच आहे. म्हणजे डॉट कुठे तयार होणार, इथं तयार होणार. म्हणजे मला मिळणार आहे काय पहा, CH3 CH2 CH2 की ज्याच्यावरती काय तयार झालाय, डॉट तयार झालाय. दुसरा डॉट कुठे असणार आहे, हाच मॉलिक्यूल अजून एक आपल्याला घ्यायचा असणार आहे, CH3 CH2 CH2I. इथे डॉट तयार झाला असणार आहे, इथे डॉट तयार झाला असणार आहे. या डॉटला हा डॉट जोडायचा आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे तेच मी परत आता लिहितोय, CH2 CH2 CH3 and this is called as the hexane. याला काय म्हणतो आपण, हेक्सेन म्हणतो. पहा, रिएक्टर मध्ये किती कार्बन होते, 1 2 3. प्रोडक्ट मध्ये किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, म्हणजे एक्झॅक्ट डबल कार्बन असणारा आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला मिळतोय, प्रोडक्ट बघायला मिळतोय. Move towards the next segment. Some parts which are very important for the Wurtz reaction. Note या ठिकाणी आपण दिलेलं आहे. It is very important. Primary and secondary alkyl halide undergoes coupling reaction. Second important point is tertiary alkyl halide. It is very important. Tertiary alkyl halide undergoes disproportionation reaction mainly. Now, what is the meaning of disproportionation reaction? What is the meaning of coupling reaction? We will see one by one and step by step. Now, there are two limitations for the Wurtz reaction. Methane cannot be prepared by using Wurtz reaction. पहा, Wurtz reaction मध्ये आपण काय करतोय, हायर अल्केन तयार करतोय. आता हायर अल्केन ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी याचा अर्थ आपल्याला
अल्केन जो तयार करायचा आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम किती कार्बन असले पाहिजे, 2 कार्बन असले पाहिजे. कारण मिथेन मध्ये कार्बन किती आहेत पहा, तर मिथेनचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कार्बन किती आहेत, 1 कार्बन. मग जर आपल्याला रिएक्टंट घ्यायचं असेल तर किती कार्बनचा घ्यावा लागेल, अर्ध्या कार्बनचा, आणि अर्धा कार्बन आपल्याकडे अजून तरी एक्झिस्ट नाही. त्यामुळे आपण मिथेन तयार करू शकत नाही वुड्स रिएक्शन. हे काय आहे, त्याचं लिमिटेशन आहे. त्याचबरोबर पुढे आपण थोडंसं बघितलं, अल्केन विथ ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम कांट बी प्रिपेअर्ड बाय युजिंग वुड्स रिएक्शन. आता याचा अर्थ काय होतो की ज्या अल्केन मध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत, म्हणजे कोण, प्रोपेन, त्यानंतर पेंटेन, त्यानंतर हेप्टेन, असे जे आहेत ते आपण या वुड्स रिएक्शन कधीही तयार करू शकत नाही. आता का तयार करू शकत नाही, त्याचे एक्झॅक्ट आन्सर काय आहे, या सर्व गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. या ज्या 4 गोष्टी आहेत त्याचे महत्त्वाचा नोट म्हणून तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. पहिली गोष्ट आहे, प्रायमरी अँड सेकंडरी अल्काइल हॅलाइड अंडरगोज कपलिंग रिएक्शन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. टर्शियरी अल्काइल हॅलाइड अंडरगोज डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे हे काय आहे, कसं आहे, ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. Okay, now let us consider what is the meaning of coupling reaction and what is the meaning of disproportionation reaction. तर पहा, first of all we consider the coupling reaction. Coupling reaction म्हणजे काय पहा, लग्ना अगोदरची अवस्था आणि लग्नानंतरची अवस्था. लग्नाआधी आपण कसं असतो, एकटा असतो, लग्नानंतर आपण दोघं होतो, बरोबर. हे कपलिंग झालं. लक्षात आलं काय म्हणतोय, कपल असं आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं पहा, ज्यावेळी प्रायमरी आणि सेकंडरी अल्काइल हॅलाइड येतो त्यावेळी इट अंडरगोज अ कपलिंग रिएक्शन. देयर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जसं आपण सांगितले आता त्याच पद्धतीने रिएक्शन होते. नाउ वी मस्ट नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी अँड सेकंडरी अल्काइल हॅलाइड. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ बघितलेलं आहे अल्काइल हॅलाइडचं. परत एकदा थोडंसं आपण सांगू तर पहा, हा जो या ठिकाणी कार्बन आहे, दिस कार्बन अटॅच्ड विथ अनदर ओनली 1 कार्बन ॲटम. हा कार्बन दुसऱ्या किती कार्बन अटॅच आहे, एका. देयरफॉर दिस कार्बन इज प्रायमरी आणि या प्रायमरी कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. देयरफॉर इट इज प्रायमरी अल्काइल हॅलाइड. हा काय झाला, प्रायमरी अल्काइल हॅलाइड झाला. या ठिकाणी हे एक्झाम्पल कन्सिडर करूया. तर आयसोप्रोपाइल क्लोराइड हे जे आहे ते कोण आहे, आयसोप्रोपाइल क्लोराइड आहे. नाउ इन केस ऑफ आयसोप्रोपाइल क्लोराइड पहा, दिस कार्बन अटॅच्ड विथ 1 आणि 2 या 2 वेगवेगळ्या कार्बनला हा कार्बन अटॅच आहे. म्हणजे हा कार्बन काय झाला, सेकंडरी कार्बन झाला आणि या सेकंडरी कार्बनला हा हॅलोजन अटॅच आहे. देयरफॉर दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्काइल हॅलाइड. हे कशाचं एक्झाम्पल आहे, प्रायमरी अल्काइल हॅलाइड. हे कशाचं एक्झाम्पल आहे, सेकंडरी अल्काइल हॅलाइड. With the primary and secondary alkyl halide, there is no problem at all during the Wurtz reaction. The reaction takes place with a coupling reaction. Now, coupling म्हणजे काय, दोघांना एकत्र आणणे. पहा, हा पहिल्यांदा एक आहे, हा वेगळा आहे. या दोघांना एकत्र जोडलं म्हणजेच काय केलं आपण, कपलिंग रिएक्शन केलं. म्हणजेच मोरल ऑफ द स्टोरी काय, ह्या कार्बनला काय अटॅच आहे, कार्बन आहे, त्याच कार्बनला काय तयार करा, डॉट तयार करा. इथं डॉट तयार झाला, इथं डॉट तयार झाला. या ठिकाणी हा Cl आणि हा Cl निघून गेला. वी कॅन गेट हियर द CH3 CH2 CH2 CH3 प्लस 2 NaCl. या ठिकाणी काय प्रोडक्ट तयार होईल सांगा. यस, करेक्ट सांगताय, व्हेरी गुड. पहा, इथून हा Cl जाणार, इथून हा Na जाणार, इथून हा Cl जाणार. डॉट कुठे तयार झाला, इथं डॉट तयार झाला. डॉट कुठे तयार झाला, इथं डॉट तयार झाला. म्हणजे मला प्रोडक्ट काय मिळेल पहा, CH3 CH CH3 याच्यावरती डॉट होता. ओके, हा डॉट कशाला जोडतोय मी, या ग्रुपला जोडतोय. म्हणजे इथून कोण आहे बघा, CH3 CH3 दॅट मीन्स 2,3 डायमिथाइल ब्यूटेन. नेम ऑफ द स्ट्रक्चर इज 2,3 डायमिथाइल ब्यूटेन. आता पहा, काही वेळेला काय करतात, तुम्हाला रिव्हर्स रिएक्शन विचारली जाते. याच्या आधी पहिल्यांदा बघूया आपण, समजून घेऊ कपलिंग रिएक्शन याला काय म्हणतात. पहा, या ठिकाणी हा इथाइल ग्रुप आणि हा इथाइल ग्रुप एकमेकाला जोडला, आपण कपलिंग केलं. याच बरोबर इथं हा आयसोप्रोपाइल ग्रुप आणि हा आयसोप्रोपाइल ग्रुप, दिस आयसोप्रोपाइल ग्रुप अँड दिस आयसोप्रोपाइल ग्रुप, ओके, कंबाइन इच अदर और attached with each other, that means there is a coupling reaction takes place. आता पहा, रिव्हर्स मध्ये तुम्हाला काही वेळेला रिएक्शन विचारले जातात. रिव्हर्स मध्ये काय विचारलं जातं, तर या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट दिला जातो आणि तुम्हाला विचारलं जातं वुड्स रिएक्शन ते कसं तयार करणार. तर त्यावेळी काय करायचं पहा, सिंपल ते स्ट्रक्चर पहिल्यांदा काढून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू की मला काय तयार करायला सांगितलं, ब्युटेन तयार करायला सांगितलं. काय तयार करायला सांगितलं, ब्युटेन. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला, हाऊ विल यू प्रिपेअर ब्युटेन बाय युजिंग वुड्स रिएक्शन. म्हणजे ब्युटेन तुम्ही कसं तयार करणार, वुड्स रिएक्शनचा वापर करून. तर सरळ काय करायचं, पहिल्यांदा ब्युटेनचं स्ट्रक्चर रफली कुठेतरी काढून घ्यायचं.
ओके, स्ट्रक्चर मी ड्रॉ करून घेतोय पहा, CH3 CH2 CH2 CH3 आणि हे ब्युटेन अशा पद्धतीने कट करायचं, अशा पद्धतीने त्याला काप घालायचा की दोन्हीकडे काय झाले पाहिजे, सेम स्ट्रक्चर आपल्याला मिळाले पाहिजे. म्हणजे मी जर इथं काप घातला तर मला काय मिळेल, CH3 आणि मिथाइल ग्रुप आणि प्रोपाइल ग्रुप मिळेल. पण जर मी इथं कट केला तर पहा इकडे पण इथाइल ग्रुप आहे, इकडे पण इथाइल ग्रुप मला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. म्हणजे इथं कट केला आणि ज्या दोन कार्बनला तुम्ही काय करताय, बॉन्ड ब्रेक करताय, त्या दोन्ही कार्बनला सिंपल काय जोडायचा, हॅलोजन जोडायचा. इट मे बी क्लोरीन, इट मे बी ब्रोमीन, इट मे बी आयोडीन. म्हणजे या ठिकाणी पहा CH3 CH2 ब्रेक केला, इथं जोडला काय मी Cl, इथं CH3 CH2 ब्रेक केला, इथं काय जोडला मी Cl. अशा पद्धतीने आपल्याला जायचं. मग सांगा या ठिकाणी तुम्हाला जर सांगितलं 2,3 डायमिथाइल ब्युटेन तयार करा, काय तयार करा बाळांनो, 2,3 डायमिथाइल ब्युटेन, तर कुठे कट करणार सांगा? यस, CH3 ला कट करणार नाही करू शकत, इथं कट करणार नाही करू शकत, कुठे कट केलं पाहिजे? अगदी करेक्ट आहे, या ठिकाणी आपल्याला कट करावं लागेल की ज्यामुळे आपल्याला दोन्ही काय बघायला मिळतील, सेम पार्ट बघायला मिळतील. आणि इथं कट केलं की आपल्याला जोडायचं आहे काय, फक्त हा कार्बन जो आहे त्याला आपल्याला X जोडायचा आहे, या कार्बनला X जोडायचा आहे. तो X म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये मी Cl घेतलाय, तेच आपल्याला परत पाठीमागे मिळतं. ते सोडियम बरोबर रिएक्शन केली की मला हा कंपाऊंड परत मिळणार आहे. हे व्यवस्थित एकदा बघा. दिस इज कॉल्ड ॲज द कपलिंग रिएक्शन. ओके, आफ्टर सम टाइम वी कॅन कन्सर्न विथ द डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. हा पॉइंट समजून घ्या, व्यवस्थितपणे लिहून घ्या. नाउ लेट अस कन्सिडर दिस एक्झाम्पल. दिस इज कॉल्ड ॲज द टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड. याला काय म्हणतोय आपण, टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड. काय म्हणतो आपण याला, टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड. नाउ इट अंडरगोज द कपलिंग रिएक्शन और डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. तर पहा यामधून समजा जर आपण असं कन्सिडर केलं, तुम्हाला असं जर दिलं सोडियम इन ड्रायथर, तर आपण आता काय सांगितलं बाळांनो सांगा, ज्या कार्बनला काय अटॅच आहे, ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्याच्यावरती काय तयार करायचा, डॉट, आणि तो डॉट दुसऱ्या डॉटला जोडायचा. बरोबर, म्हणजे आपण काय करतो पहा, हा या ठिकाणी हा क्लोरीन, या ठिकाणी या कार्बनला अटॅच आहे, म्हणजे मला मिळणार काय, CH3 इथे काय तयार झाला, डॉट. आणि हा डॉट मुलं काय करतात पहा, दुसऱ्या डॉटला जोडतात की ज्याचं स्ट्रक्चर काय आहे, परत CH3 ओके, हे जोडलं आणि इथं आपण तयार काय करतो, 2,2,3,3 टेट्रामिथाइल ब्युटेन. आपल्याला असं वाटतं की हे तयार झालेलं आहे, आपल्याला वाटतं की हे तयार झालेलं आहे. हे तयार होतं का, तर 101% होतं. पण हे किती पर्सेंट तयार होतं, 10% फक्त तयार होतं. किती पर्सेंट तयार होतं, 10% तयार होतं. आणि दिस इज द कपलिंग रिएक्शन. बट आपण काय सांगितलंय पहा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, टर्शियरी अल्काइल हलाइड अंडरगोज डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. म्हणजे हा कार्बन पहा, हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे, 1 2 आणि 3. हा कार्बन 3 कार्बन अटॅच आहे आणि त्यामुळे हा कार्बन 3 कार्बन अटॅच आहे, त्यामुळे हा काय झाला, टर्शियरी कार्बन झाला. आणि या टर्शियरी कार्बनला कोण अटॅच आहे, हॅलोजन अटॅच आहे. देयरफॉर दिस इज एन एक्झाम्पल ऑफ टर्शियरी अल्काइल हलाइड. हे कशाचं एक्झाम्पल आहे, टर्शियरी अल्काइल हलाइडचं एक्झाम्पल आहे. आणि टर्शियरी अल्काइल हलाइड अंडरगोज डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. आता डिस्प्रोपोर्शनेशनचे जे काही प्रोडक्ट आहेत ते आपण कसे ड्रॉ करतो हे बघणं अतिशय गरजेचं आहे. तर पहा, डिस्प्रोपोर्शनेशन मध्ये आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतात, एक अल्कीन मिळतो आणि दुसरा अल्केन मिळतो. काय मिळतो, एक अल्कीन मिळतो आणि एक काय मिळतो, अल्केन मिळतो. आपल्याला काही करायचं नाही, अल्कीन आणि अल्केन या दोन्हीमध्ये सेम कार्बन ठेवायचे आहे की जे कार्बन सेम कार्बन ठेवायचे. इथं पण सेम कार्बन असतील, इथं पण सेम कार्बन असतील. म्हणजे जेवढे कार्बन रिएक्टंट मध्ये आहेत तेवढ्याच कार्बनचा काय तयार करायचा, अल्कीन, आणि तेवढ्याच कार्बनचा काय तयार करायचा, अल्केन तयार करायचा आहे. म्हणजे प्रोडक्ट कसे तयार होतात पहा. आता अल्कीन म्हणलं तर आपल्याला काय आलं पहा, अल्कीन म्हणल्यानंतर आपण काय म्हणणार, तर त्या ठिकाणी डबल बॉन्ड आला. पण डबल बॉन्ड कसा तयार होतो, दॅट मीन्स इट अंडरगोज द इलिमिनेशन रिएक्शन. इथला क्लोरीन आणि इथला H किंवा इथला H किंवा इथला H तुम्ही काढू शकता. कारण सगळेच मिथाइल ग्रुप कसे आहेत, एकसारखे आहेत. म्हणजे मला प्रोडक्ट काय मिळणार पहा, या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड CH2 CH3 हा एक प्रोडक्ट मिळाला. प्लस आता इथला हॅलोजन काढायचा आणि याला फक्त काय जोडायचा, H जोडायचा. दुसरा प्रोडक्ट मला जो असणार आहे तो असणार आहे CH3 CH CH3 CH3. लक्षात घ्या, दिस इज अल्कीन,
This is alkane. It is very important. This is alkene and this is alkane. काय केलं पहा आपण याच्यामध्ये, हा प्रोडक्ट मला मिळाला होता पण किती पर्सेंट मिळतो, 10% फक्त मिळतो. आणि या ठिकाणी डिस्प्रोपोर्शन मध्ये मात्र मला सेम मिळतात. हा 45% मिळणार आणि हा 45% तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे. म्हणजे आपण याच्या आधी काय बघत होतो, अल्केन मध्ये किंवा वुड्स रिएक्शन मध्ये आपण फक्त काय तयार करतो, अल्केन तयार करतो आणि हायर अल्केन तयार करतो. पण या रिएक्शन मध्ये पहा आपण काय तयार करतोय, हायर अल्केन पण मिळवतोय, आपण अल्कीन पण मिळवतोय आणि करस्पॉन्डिंग अल्केन पण मिळवतोय. तर लक्षात घ्या, हे जे काही करस्पॉन्डिंग अल्केन आणि अल्कीन आहे हे कसे असतात, मेजर प्रोडक्ट असतात. हा कसा तयार होतो, तयार होत नाही असं आपण म्हणलेलं नाही, पण हा तयार होताना अतिशय मायनर तयार होतो. हा 10% तयार झाला, हा 45 आणि हा 45% प्रोडक्ट तयार होतोय. Therefore, in case of disproportionation reaction, we cannot get the higher alkane. We can get the alkene and alkane. आपल्याला काय मिळतं, अल्कीन आणि अल्केन मिळतं. आता याच्यामध्ये डायरेक्ट प्रोडक्ट कसे घ्यायचे हे सांगतोय मी. सेट्रिफ्यूज जर वापरायचा असेल तर त्या ठिकाणी सेट्रिफ्यूज तुम्हाला वापरावा लागेल, जर त्या ठिकाणी तशी कंडिशन असेल तर पहा फक्त आणि फक्त टर्शरी अल्काइल हलाइड, मी परत एकदा सांगतोय, फक्त आणि फक्त कधी टर्शरी अल्काइल हलाइड असेल तरच काय करायचं आहे, डिस्प्रोपोर्शनेशन करायचं आहे. प्रायमरी आणि सेकंडरी अल्काइल हलाइड असेल तर इट अंडरगोज द कपलिंग रिएक्शन. ही कशामध्ये जाते, कपलिंग रिएक्शन मध्ये जाते. व्यवस्थितपणे बघा एकदा. डिस्प्रोपोर्शनेशनचे डायरेक्ट प्रोडक्ट कसे द्यायचे सांगितले मी तुम्हाला. याच ठिकाणी इथला काय करायचं, Cl काढून टाकायचा आणि कुठल्याही एका कार्बनचा काय करायचा, हायड्रोजन काढून टाकायचा. इथे सर्व एकसारखे आहेत, त्यामुळे मी इथला काढला काय, इथला काढला काय किंवा इथला काढला काय, मला तोच प्रोडक्ट तयार होईल. म्हणजे एक हायड्रोजन, एक क्लोरीन किंवा एक हॅलोजन निघून गेला. ज्या कार्बनचा हायड्रोजन काढलाय त्या कार्बन मध्ये आणि कार्बन जो हॅलोजन लाटायचे त्या कार्बन मध्ये काय तयार करा, डबल बॉन्ड तयार करा. आणि दुसऱ्या केस मध्ये फक्त ज्या कार्बनला हॅलोजन जोडलाय त्या कार्बनचा हॅलोजन काढा, त्याला काय जोडा, H जोडा. ते तुमचे दोन प्रोडक्ट त्या ठिकाणी असणार आहे. त्या रिएक्शनचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, सगळं लिहून घ्या. त्याची नॉमेनक्लेचर तुम्हाला द्यायची आहे. त्याचं नॉमेनक्लेचर जर बघितलं तर आपण वापरले, कुठे वापरले पहा, पॉलिमर मध्ये. यस, इट इज आयसोब्युटायलीन. हा काय आहे, आयसोब्युटायलीन आहे. लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहावे लागतात. व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थितपणे हे बघा. नाउ लेट अस कन्सिडर अनदर 2 एक्झाम्पल्स. हे एक्झाम्पल परत एकदा व्यवस्थितपणे बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय आणि यानुसार तुम्हाला वुड्स रिएक्शन लक्षात ठेवणं अतिशय गरजेचे आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगा मला, हा कसला अल्काइल हलाइड आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ऑलरेडी आपण लिहिले इथे टर्शरी अल्काइल हलाइड आहे, म्हणजे हा कसा असणार आहे, टर्शरी. आता मी म्हटलं म्हणून आहे का, तर नाही. इथं पहा, हा कार्बन 1, 2 आणि 3 कार्बन आणायचे, म्हणजे हा कसा असणार आहे, टर्शरी कार्बन असणार आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की टर्शरी कार्बन हॅलोजन आणायचे, टर्शरी अल्काइल हलाइड आहे. and whenever there is a tertiary alkyl halide it undergoes which type of reaction, coupling reaction or disproportionation reaction? Tell me. Yes, correct, it is a disproportionation reaction. म्हणजे या ठिकाणी मला कपलिंगचा प्रोडक्ट मिळणार आहे का, मिळेल, पण किती मिळेल, अतिशय कमी प्रमाणात मिळेल. म्हणजे पहा, हे जर थोडंसं आपण बघितलं, स्टेरिक हिंड्रन्स जेवढा जास्त असतो तेवढा त्या ठिकाणी आपल्याला तो प्रोडक्ट जो आहे तो कमी भेटतो. पहा, CH2 CH3 CH2 CH3, इथे डॉट तयार झाला, हा डॉट CH2 CH3 CH2 CH3 and here it is CH2 CH3. This is a product formed by the coupling reaction आणि हा अतिशय कमी प्रमाणात मिळतो. पर्सेंटेज अतिशय कमी आहे, ह्यापेक्षा सुद्धा कमी पर्सेंटेज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मग एक्झॅक्ट कुठले प्रोडक्ट तयार होतील सांगा याच्यामध्ये. यस, 2 प्रोडक्ट तयार होणार. या ठिकाणी हा जो प्रोडक्ट तयार झाला आहे तो कसा तयार झाला आहे, कपलिंग रिएक्शनने तयार झालेला प्रोडक्ट आहे. आता आपल्याला काय बघायचं, एक्झॅक्ट डिस्प्रोपोर्शनेशनने कोणता प्रोडक्ट तयार होईल. काय सांगितली ट्रिक तुम्हाला, डिस्प्रोपोर्शनेशन मध्ये काय तयार होते, अल्कीन आणि अल्केन. पहिल्यांदा आपण अल्कीन घेऊ. ज्या कार्बनला हॅलोजन आणायचे त्या कार्बनला फक्त जोडायचं आहे, काय मला H जोडायचं आहे, विषय संपला. म्हणजे या ठिकाणी मला काय मिळालं पहा, CH3C ET म्हणजे इथाइल ग्रुप आहे. इथाइल ग्रुप and त्या ठिकाणी H जोडला. ET म्हणजे काय आता, तर हे CH2 CH3 CH2 CH3 CH2 CH3 तेच ग्रुप आपण घेतले. प्लस हा काय तयार झाला, अल्केन तयार झाला. प्लस मला या ठिकाणी दुसरा कुठला प्रोडक्ट मिळेल सांगा, तर करेक्ट सांगताय, एक Cl इथून काढला आणि एक H काढायचा आहे. दॅट मीन्स वी कॅन गेट हियर CH3 CH2C डबल बॉन्ड CH
CH3 and CH2 CH3 हा प्रोडक्ट मला त्या ठिकाणी मिळणार आहे. असे दोन प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. ओके, दिस एक्झाम्पल फॉर युअर होमवर्क. या ठिकाणी याचं जे काय आन्सर आहे ते मला आन्सर त्या ठिकाणी पाठवायचा आहे व्हिडिओ बघितल्यानंतर. तो कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब पण कोणी केलं नसेल तर अजून व्हिडिओ सबस्क्राईब करा. आणि यासारखेच तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक त्या ठिकाणी मिळत जातील. तर मला असं वाटतंय की तुम्हाला हे सर्व चांगल्या पद्धतीने कळलं असेल की कपलिंग रिॲक्शन कधी करायचे आणि डिस्प्रोपोर्शनेशन रिॲक्शन कधी करायचे आहे. आता इथं संपलंय का तर नाही, अजून आपल्याला काय बघायचं आहे पहा की एक हॅलोजन असल्यानंतर काय हा पॉइंट आपण बघितला. व्हॉट विल हॅपन व्हेन मोर दॅन 2 or 2 कार्बन आर प्रेझेंट इन द अल्काइल हॅलाइड. त्यावेळी काय होतं हा पार्ट आपल्याला आता बघायचा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि या ठिकाणी लिहून काढा. ओके, नाउ after the coupling and disproportionation reaction, in this segment we are concerned with the what will happen when a alkyl halide contains, when compound contains more than 2 carbon, more than 2 halogen atom. लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला एक पेक्षा जास्त हॅलोजन जर प्रेझेंट असेल तर एक्झॅक्ट काय करायचं. मॅक्सिमम आपण हे बघताना किती हॅलोजन साठी बघतोय, 2 हॅलोजन साठी आपण बघतो. आता 5 2 हॅलोजन असतील तर त्या ठिकाणी 2 आपल्याला पॉसिबिलिटी आहेत. एक विसिनल डायहालाइड तयार होण्याची, दुसरी पॉसिबिलिटी आहे ती काय आहे, जेमिनल डायहालाइड तयार होण्याची. आपल्याला हे माहिती आहे की विसिनल डायहालाइड म्हणजे काय आणि जेमिनल डायहालाइड म्हणजे काय. व्हॉट इज द मीनिंग ऑफ विसिनल डायहालाइड? द विसिनल डायहालाइड इज नथिंग बट द डायहालाइड इन which halogen atom present at adjacent carbon atom. adjacent carbon atom ला जर ते असतील तर काय. दुसरा प्रश्न या ठिकाणी असा की व्हॉट इज द मीनिंग ऑफ जेमिनल डायहालाइड? तर जेमिनल डायहालाइड म्हणजे काय, तर डायहालाइड इन which 2 halogen atom present on the same carbon. एकाच कार्बन वरती जर दोन्ही हॅलोजन असतील तर त्याला काय म्हणतो आपण, जेमिनल डायहालाइड म्हणतो. तर एकाच कार्बन वरती नसून ते जर ऍडजसंट कार्बनला असतील, शेजारच्या कार्बनला असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, विसिनल डायहालाइड म्हणतो. आता विसिनल डायहालाइड मध्ये कपलिंग होत नाही, विसिनल डायहालाइड मध्ये कपलिंग होत नाही. तर त्यामध्ये काय काय होऊ शकतं पहा. इन केस ऑफ विसिनल डायहालाइड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कीन. त्या ठिकाणी काय तयार होऊ शकतं, अल्कीन, or there is a formation of a cyclic structure. It is very important. एक तर त्यामध्ये काय तयार होतं, अल्कीन तयार होतं किंवा त्या ठिकाणी काय तयार होतं, सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतं. काय तयार होतं, सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतं. Now in case of geminal dihalide the coupling reaction takes place and by using geminal dihalide we can form alkene. काय तयार करतो आपण, अल्कीन, किंवा त्या ठिकाणी जर त्याच्या पुढे असेल तर आपण काय तयार करतोय, अल्काइन तयार करतोय. म्हणजे अतिशय महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. विसिनल डायहालाइड मध्ये कपलिंग न होता काय तयार होतं, एकतर अल्कीन तयार होतं किंवा काय तयार होतं, सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतं. काय तयार होतं, सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतं. आणि जर जेमिनल डायहालाइड असेल तर मात्र त्या ठिकाणी कपलिंग टेक्स प्लेस होतं आणि त्याच्यापासून काय तयार होतं, अल्कीन तयार होईल किंवा काय तयार होईल, तर अल्काइन तयार होईल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. व्हिडिओ पॉज करा, हे सगळं लिहून काढा. ओके, नाउ सी हिअर कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. तर या ठिकाणी बघा काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही एक्झाम्पल्स पाहिले तर या एकाच कार्बनला 2 क्लोरीन अटॅच आहेत. म्हणजे हा पण काय झाला, हा काय आहे, जेमिनल डायहालाइड आहे. या ठिकाणी पहा या एक्झाम्पल मध्ये दोन्ही पीआर एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हा एक काय आहे, जेमिनल डायहालाइड आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तिन्ही क्लोरीन जे आहेत ते एकाच कार्बनला अटॅच आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण जेमिनल डायहालाइड वगैरे असं म्हणत नाही, परंतु त्याच पद्धतीचा तो पार्ट येतोय. या ठिकाणी हे जे काय क्लोरीन आहे ते एकाच कार्बनला या ठिकाणी अटॅच आहे. मग असं जर असेल तर एक्झॅक्ट काय होतं ते आपण बघणं गरजेचं आहे. तर आपण आताच त्याच्या पाठीमागे पाहिलं की जर विसिनल डायहालाइड असेल तर काय होतं, त्या ठिकाणी आपण सांगितलं अल्कीन किंवा काय तयार होतं, सायक्लिक स्ट्रक्चर. आणि जर जेमिनल डायहालाइड असेल तर काय तयार होतं, अल्कीन किंवा अल्काइन तयार होतात. ॲज युजुअल जी मोरल ऑफ द स्टोरी तुम्हाला सांगितले ती स्टोरी आपल्याला बघायची आहे. ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनला काय तयार करायचं बाळांनो, डॉट तयार करायचं. म्हणजे काय तयार होईल पहा, या ठिकाणी इथं कोण आहे, CH2 काय तयार झाला, डॉट. एक क्लोरीन गेला, एक डॉट तयार झाला.
दुसरा क्लोरीन गेला, दुसरा डॉट तयार झाला. ओके, आणि या ठिकाणी दुसरा जो CH2 आहे त्याच्याबरोबर एक डॉट आणि एक डॉट, हे दोन्ही डॉट एकमेकाला जोडायचे. याचा अर्थ या ठिकाणी काय तयार झालं, इथीन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, इथीन तयार होणार आहे. ॲज युजुअल जसं आपण सांगितलं त्याच पद्धतीने हे रिॲक्शन आहे. इथं काय तयार होईल सांगा, मग करेक्ट सांगताय. इथं काय तयार होईल पहा, इथं CH आहे, डॉट काय इथं तयार होणार आहे का, तर नाही. डॉट कुठे तयार होणार आहे, CH वरती. किती डॉट तयार होतील बाळांनो CH वरती, 2 तयार होणार आहेत. म्हणजे मला मिळेल काय पहा, CH3 CH, इथे एक डॉट असणार, इथे एक डॉट असणार, आणि हा 2 डॉट जे आहेत म्हणजेच काय तयार होणार, डबल बॉन्ड CH CH3. दॅट मीन्स हिअर इज फॉर्मेशन ऑफ ब्यूट2ene. या ठिकाणी काय तयार झाला, ब्यूट2ene तयार झालेला आहे. ओके, मला वाटतं की दोन्ही रिॲक्शन आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे अंडरस्टँड झाल्या असतील. जर दोन्ही रिॲक्शन व्यवस्थितपणे अंडरस्टँड झाल्या असतील तर ही रिॲक्शन तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येईल. सांगा इथे या कार्बनवरती किती डॉट तयार होतील, मग करेक्ट सांगताय. यस, 3 डॉट तयार होतील. पहा इथं H आहे, इथं C आहे, 3 डॉट तयार झाले. म्हणजे 3 काय तयार करायचे, बॉन्ड तयार करायचे, आणि या CH ला तिकडे फक्त आपल्याला जोडायचं आहे. दॅट मीन्स हिअर इज द फॉर्मेशन ऑफ इथाइन. आणि या ठिकाणी ही रिॲक्शन जी आहे ती तुमच्या होमवर्कसाठी आहे. काय तयार होईल ते तुम्हाला पाठवायचं आहे किंवा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. लेट्स कन्सिडर दिस एक्झाम्पल्स. आता यापैकी हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून मला पाठवायचं आहे. नाउ लेट्स कन्सिडर दिस एक्झाम्पल. ओके, दिस इज द सायक्लिक स्ट्रक्चर. या ठिकाणी हे काय आहे, सायक्लिक स्ट्रक्चर आहे. आणि सायक्लिक स्ट्रक्चर असताना काय म्हणतोय पहा, सायक्लिक स्ट्रक्चर असताना हे काय आहे, तर व्हिसिनल डायहालाइडचं स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये पहा आपण लिहित असताना प्रोडक्ट कसं लिहितो पहा, मुलं काय करतात, आणि ऑप्शन तो परीक्षेमध्ये दिलेला असतो. Cl हे एक्झाम्पल दिले प्लस 2Na प्लस Cl. मुलं करताना काय करतात, तर 2 Cl केले and we can get here the पहा 2 Cl केले आणि मुलं लिहिताना प्रोडक्ट असा लिहितात, हा प्रोडक्ट घेतात. हा ऑप्शन मध्ये हा पर्याय पण असतो, लक्षात घ्या. पण हे बरोबर नाही. तर एक्झॅक्ट याचं उत्तर काय येतं पहा, याचं उत्तर काय येतं पहा, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बायसायक्लो कंपाऊंड. त्या ठिकाणी काय तयार होतात, बायसायक्लो कंपाऊंड तयार होतात. आता बायसायक्लो कंपाऊंड कसं तयार होतात पहा, ॲज युजुअल आपण तुम्हाला काय सांगितले, ज्या कार्बनला काय अटॅच आहे, हॅलोजन, त्या कार्बनला काय तयार करा, डॉट तयार करा. म्हणजे डॉट कुठे तयार झाले पहा, हा हॅलोजन इथून निघाला, हा हॅलोजन इथून निघून गेला, तयार काय झाला, एक डॉट इथं तयार झाला, एक डॉट इथं तयार झाला. हा डॉट आणि हा डॉट काय होतो, एकत्र येतो, and we can get here the structure, and this is called as the bicyclo. याला काय म्हणतो आपण, बायसायक्लो म्हणतो. now what is the meaning of by means दोन. what is the meaning of cyclo, सायकल, दोन सायकल. थोडंसं जर तुम्ही जर विचार केला तर पहा, या ठिकाणी ही एक सायकल आहे 3 कार्बनची, ही दुसरी सायकल आहे 3 कार्बनची, आणि हे दोन ह्या सायकल काय झाले तर एकमेकाला, त्या सायकल काय झाले, एकमेकाला आपण अटॅच केले किंवा फ्यूज केले असं आपण त्या ठिकाणी म्हणू. नाउ दिस 2 कार्बन्स की जे दोन्ही मध्ये काय आहेत, कॉमन असतात, त्यांना आपण काय म्हणतो लक्षात घ्या, ब्रिज हेड कार्बन. त्यांना काय म्हणतो आपण, ब्रिज हेड कार्बन असं म्हणतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ब्रिज हेड कार्बन. त्यांना काय म्हणतो आपण, ब्रिज हेड कार्बन असं म्हणतो. आणि कधीही लक्षात घ्या, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आता मी तुम्हाला काहीतरी सांगतोय, ऑन दिस ब्रिज हेड कार्बन, कळतंय का, या ब्रिज हेड कार्बन वरती कधीही पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज किंवा त्या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होत नाही. ही कधीही या इथं प्लस, या इथं प्लस किंवा या इथं डबल बॉन्ड तयार करू शकत नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज अकॉर्डिंग टू द ब्रेड्स रूल. ओके, एक ब्रेड्स रूल आहे. त्या ब्रेड्स रूल नुसार आपण ब्रिज हेड कार्बनला कधीही पॉझिटिव्ह चार्ज तयार करू शकत नाही, निगेटिव्ह चार्ज तयार करू शकत नाही, किंवा त्या ठिकाणी आपण डबल बॉन्ड तयार करू शकत नाही. या पद्धतीचे काही क्वेश्चन्स तुम्हाला मी पुढे देणार आहे. ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉर्ट आउट करायचं आहे. मी परत याला सांगतोय की असे एक कंपाऊंड की ज्यामध्ये
जे दोन कार्बन, लक्षात घ्या ही सायकल जी आहे ही सायकल 3 मेंबर्ड आहे, ही सायकल 3 मेंबर्ड आहे. हा जो कार्बन आहे आणि हा जो कार्बन आहे तो दोन्ही सायकल मध्ये कसा आहे कॉमन आहे. त्या कॉमन कार्बनला आपण काय म्हणतो ब्रिज हेड कार्बन म्हणतो. काय म्हणतो ब्रिज हेड कार्बन असं म्हणतो. आणि त्या ब्रिज हेड कार्बन वरती कधीही पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज किंवा डबल बॉन्ड तयार होणार नाही. हे काय आहे तर ब्रेड्स रूल आहे. लक्षात घ्या तुम्हाला ऍप्लिकेशन नंतर करायचं आहे. आता याचं नाव काय येईल पहा तर नॉमेनक्लेचर जे आहे ते आपण नंतर कधी त्याच्यावरती एक व्हिडिओ तयार करू आपण. पण तरी सुद्धा बायसायक्लो कंपाऊंड म्हणजे काय आहे हे समजून घेऊया पहिल्यांदा. तर नॉमेनक्लेचर कसं करतो पहा बायसायक्लो लिहितो त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट याच्या पलीकडे किती कार्बन आहेत पहा 1, इथे किती कार्बन आहे 1, इथे मध्ये कुठला कार्बन आहे का तर नाही. ओके आणि ते डिसेंडिंग ऑर्डर लिहितो आपण. ते कसं लिहितो आपण डिसेंडिंग ऑर्डर लिहितो बायसायक्लो 1.0 and ब्यूटेन. या ठिकाणी काय लिहिलं मी ब्यूटेन. तर पहा 1 2 3 आणि 4 कार्बन आहेत म्हणून काय लिहिलं आपण त्या ठिकाणी ब्यूटेन. आपलं बरोबर आहे का चुकीचं आहे हे कसं ओळखायचं पहा इथे किती कार्बन आहे टोटल 4 आणि आतली बेरीज करायची 1 2 आणि 0 म्हणजे किती आले 2. 4 वजा 2 2. ओके 2 चा फरक राहतो. कितीचा फरक राहतो 2 चा फरक राहतो. याचा अर्थ हे आपलं करेक्ट आहे. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे एक्झाम्पल तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं व्यवस्थितपणे एकदा बघा. मी परत एकदा सांगतोय जो ब्रिज हेड कार्बन आहे त्या ब्रिज हेड कार्बनला कधी काय तयार करायचं नाही डबल बॉन्ड किंवा निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज. इट इज अकॉर्डिंग टू द ब्रेड्स रूल. हे कशाच्या आधारे ब्रेड्स रूलच्या आधारे एक्झाम्पल लिहून. So let us consider this example. We can carry out the Wurtz reaction for this because we can use sodium in dry ether. आपल्याला काय करायचे आहे Wurtz reaction करायचे आहे. तर पहा Wurtz reaction करत असताना आपण काय सांगितले तुम्हाला तर या ठिकाणी इथून एक Br गेला, इथून एक Br गेला, तयार काय झाला इथे एक डॉट तयार झाला, इथे एक डॉट तयार झाला. म्हणजे मला स्ट्रक्चर काय मिळेल पहा इथे Br राहिला as it is, इथे Br राहिला CH3 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 and CH3. इथे काय तयार झाला डॉट, इथे काय तयार झाला डॉट. हा डॉट आणि हा डॉटला आपण काय केला जोडतो. दिस इज द बायसायक्लो कंपाऊंड. काय तयार झाला या ठिकाणी बायसायक्लो कंपाऊंड तयार झाला. आता पहा इथे सोडियम आहे, इथे 2 Br आहे पण मी हे 2 Br काढू शकतो का रे बाळांनो तर अजिबात नाही. हे 2 Br आपण काढू शकत नाही. त्याला रिझन काय आहे पहा त्यावेळी इथून मी काढून टाकतो तर इथे काय तयार होणार डॉट. हा काढला इथे काय तयार होणार डॉट. हे 2 कार्बन कसे आहेत ब्रिज हेड कार्बन आहे. अँड अकॉर्डिंग टू द ब्रेड्स रूल आपण या ठिकाणी काय करू शकत नाही डबल बॉन्ड तयार करू शकत नाही. म्हणजे हा Br जाऊन या ठिकाणी जर डबल बॉन्ड तयार करायचं म्हटलं तर हे पूर्णपणे काय आहे चुकीचं आहे. त्यामुळे माझा प्रोडक्ट जो असणार आहे तो काय असणार आहे पहा ॲडव्हान्स लेवलला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. therefore this is the correct structure. This is the correct reaction. Now let us consider the examples for your homework and in this case this example is very important. example तुम्ही सॉल्व करून मला पाठवायचं आहे. Now consider these are the another examples on the basis of Wurtz reaction for your homework. यापैकी एक्झाम्पल सोपे आहेत. 21 नंबरचं एक्झाम्पल आणि 24 नंबरचं जे काही एक्झाम्पल आहे ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे ॲडव्हान्सला पडलेले एक्झाम्पल्स आहेत पहा. आपल्याला दिसताना अतिशय चांगल्या पद्धतीने दिसतं. त्याचं एक्झॅक्ट काय आन्सर असेल कसं असेल याचा थोडासा विचार करा. याच्यामध्ये तुम्हाला एक हिंट देतो. aromatic compound is more stable then non aromatic compound then anti aromatic. अँटी अरोमॅटिक कंपाऊंड जे आहे ते अतिशय अनस्टेबल असतं लक्षात घ्या. त्यामुळे आपण अँटी अरोमॅटिक कंपाऊंड तयार करत नाही. पण इथे काय होतं कसं होतं हे बघणं अतिशय गरजेचं आहे. 24 नंबरच्या क्वेश्चन मध्ये पहा एक हिंट देतो तुम्हाला की या ठिकाणी जे काय हे ग्रुप आहेत ते एकमेकांच्या जवळ नाही. त्यामुळे या ठिकाणी रिॲक्शन होताना कपलिंग रिॲक्शन होते हे मात्र नक्की. या ठिकाणी कपलिंग रिॲक्शन होणार आहे. इथून डॉट हा एकत्र असा कंबाईन होणार नाही. इथे काय तयार होणार आहे कपलिंग रिॲक्शन होणार आहे. एक त्या ठिकाणी हिंट आहे. आता अजून एक पॉइंट याच्यामध्ये राहिला why we do not form the alkane which having the odd number of carbon atom. या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. व्हिडिओ पॉज करा थोडासा आणि हे सगळं लिहून घ्या. The last segment from the Wurtz reaction. How will you prepare following alkanes by using Wurtz reaction? These are the examples for your homework. Now last example is propane. Okay, now see here in case of propane there is a total how many carbon atoms are there? 3 carbon atoms. Okay,
आता 3 कार्बन ॲटम म्हटलं की आपल्याला ब्रेकिंग जे करायचं आहे तर आयदर या ठिकाणी मला इथं ब्रेक केलं पाहिजे किंवा कुठं ब्रेक केला पाहिजे इथं. दोन्ही केसेसमध्ये मला मिळणार आहे काय पहा तर CH3Cl घेतला मी तो CH3X घेतला प्लस CH3CH2X मला हे दोन घ्यावे लागतील पहा. जर मी इथं कट केलं तर मला एक इथाइल ग्रुप मिळेल एक मिथाइल मिळेल. मिथाइलला मी काय जोडला या ठिकाणी X जोडला इथाइलला काय जोडला मी X जोडला. तर काय होतं पहा आपण हे असलं अल्केन का तयार करू शकत नाही आणि कोरिया सिंथेसिस जे आहे ते याच्यापेक्षा का डॉमिनंट नेचर दाखवतं कारण इन केस ऑफ कोरिया सिंथेसिस सिमेट्रिकल ॲज वेल ॲज अनसिमेट्रिकल अल्केन्स कॅन फॉर्म. त्या ठिकाणी आपण कोणताही अल्केन तयार करतो. तर पहा CH3X आणि CH3CH2X आपण या ठिकाणी घेतलं. कन्सिडर करूया आपण या ठिकाणी बिकर ओके या ठिकाणी काय आहे बिकर आहे आणि या बिकर मध्ये आपण काय घेतले CH3Cl आणि काय घेतले CH3CH2Cl. तर पहा ज्यावेळी आपण यात सोडियम टाकतो त्यावेळी सोडियम काय करतो रिॲक्शन स्टार्ट करतो. ज्यावेळेस रिॲक्शन स्टार्ट होते ते हा मिथाइल या मिथाइल बरोबरच रिॲक्ट होतो. म्हणजे मला काय मिळेल पहा याच्यापासून CH3 आणि CH3 याच्यावरती डॉट तयार झाला CH3 डॉट रिॲक्ट विथ CH3 डॉट वी कॅन गेट द इथेन. सो इथेन या ठिकाणी काय होईल पहा CH3CH2 डॉट CH3CH2 डॉट रिॲक्ट विथ द CH2CH3 डॉट वी कॅन गेट हिअर द ब्युटेन आणि या दोघांपासून मला काय मिळेल CH3CH2CH3 हा एक कंपाऊंड मिळेल. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी डिफरंट अल्काइल हॅलाइड घेतो वी कॅन गेट द नंबर ऑफ प्रोडक्ट्स इथेन ब्युटेन आणि प्रोपेन आणि यामध्ये सेल्फ कपलिंगचे जे प्रोडक्ट असतात ते कसे असतात मेजर. म्हणजे याची रिॲक्शन याच्याबरोबरच याची रिॲक्शन याच्याबरोबरच या दोघांची रिॲक्शन एकमेकाबरोबर. आपण हात घालून सांगू शकत नाही इथाइल टू थांब बाबा मिथाइल टू रिॲक्ट टू किंवा मिथाइल टू थांब बाबा इथाइल टू रिॲक्ट टू किंवा आपण त्यांना म्हणू शकत नाही की मिथाइल टू इथाइल वरती अटॅक. कळतंय काय होतंय आपल्याला काही दिसत नाही आपण एक्सपेरिमेंटल कंडिशन सांगतो की हे तयार झालेलं आहे. पॉईंट समजून घ्या. त्यामुळे जर डिफरंट अल्काइल हॅलाइड असतील तर मात्र त्या ठिकाणी नंबर ऑफ प्रोडक्ट तयार होतात. हे जे दोन प्रोडक्ट आहेत ते कसे आहेत याची रिॲक्शन याच्याबरोबर म्हणजे सेल्फ कपलिंग झाली याची रिॲक्शन याच्याबरोबर सेल्फ कपलिंग झाली याची रिॲक्शन याच्याबरोबर क्रॉस कपलिंग रिॲक्शन झाली आणि क्रॉस कपलिंगचे प्रोडक्ट जे आहेत ते कसे असतात मायनर असतात आणि त्यामुळं आपण कधीही ऑड नंबर असणारे जे अल्केन आहेत ते तयार करत नाही. कशापासून तर वुड्स रिॲक्शन पासून. दिस इज ऑल अबाउट द वुड्स रिॲक्शन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ on the basis of Woods reaction for the JEE and NEET corner. It is very important. व्यवस्थितपणे व्हिडिओ ऐका. If you like the video then please like button जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी प्रेस करा लाईक करा त्यामध्ये व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.